श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची महती अगाध आहे. स्वामींनी आपल्या अनेक लीलांनी भक्तांना सन्मार्गावर आणले. पण एकदा एका माणसाने स्वामींची परीक्षा घेण्याचं धाडस केलं आणि स्वामींनी त्याचे रूपांतर अशा एका चमत्काराने केले की तो माणूस थरथर कापू लागला. आज आपण पाहणार आहोत जेव्हा एक विषारी सापाचा फुलांचा हार कसा झाला. एकदा अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात खूप गर्दी होती. तिथे एक माणूस आला ज्याला आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा खूप गर्व होता. त्याला वाटायचे की हे सर्व चमत्कार ढोंग आहेत. तो स्वामींची परीक्षा घेण्यासाठी एका पेटीत अत्यंत विषारी नाग पकडून घेऊन आला. तो माणूस स्वामींच्या समोर पेटी ठेवत तो गर्विष्ठपणे म्हणाला, स्वामी तुमच्यासाठी एक मौल्यवान भेट आणली आहे, ती स्वीकाराल का? स्वामींनी त्या माणसाकडे एक भेदक नजर टाकली. त्यांना त्याच्या मनातील कपट ओळखून आले होते. स्वामी हसले आणि शांतपणे म्हणाले, ठेव ती पेटी तिथे आणि उघड आता तिला. त्या माणसाला वाटले की आता पेटी उघडताच नाग बाहेर येईल, सर्वांची धावपळ होईल आणि स्वामींची फजिती होईल. त्याने थरथरत्या हाताने पेटीचे झाकण उघडले, पण तिथे उपस्थित असलेले भक्त भीतीने मागे सरकले. पण काय आश्चर्य, पेटी उघडताच त्यातून कोणताही साप बाहेर आला नाही. त्याऐवजी तिथे एक अत्यंत सुंदर, ताजा आणि सुगंधी फुलांचा हार पडलेला होता. तो माणूस बघतच राहिला. त्याचे पाय हात लटलट कापू लागले. त्याला सापाला त्याने स्वतःच्या हाताने पेटीत कोंडले होते. त्याचे रूपांतर फुलात कसे झाले हेच त्याला समजेना. स्वामींनी तो हार उचलला आणि हसून म्हणाले, अरे तू जसा भाव मनात घेऊन आलास तसेच तुला फळ मिळाले. मनात विष असेल तर समोर नाग दिसेल आणि मनात भक्ती असेल तर हार. तो माणूस स्वामींच्या पाया पडला. त्याचा सर्व अहंकार गळून पडला आणि तो स्वामींचा कायमचा भक्त झाला. स्वामींची ही लीला आपल्याला शिकवते की देवाची परीक्षा कधीच घेऊ नये. आपण जशा भावनेने देवाकडे जातो देव आपल्याला तसाच अनुभव देतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.